Good morning, student. We are going to appreciate the poem Coromandel Fisher. आता या ठिकाणी बघा appreciation of the poem. It carries for 5 marks. I have already told you in the previous poems. Now we are going to appreciate the poem. Title of the poem. Title Coromandel Fishers, or the title of the poem is Coromandel Fisher. Coromandel Fisher हे जे टायटल लिहिले याला इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, लक्षात घ्या. इन दिस टायटल मस्ट बी रिटन इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. नंतर पोएट ऑब्लिक पोएटेस ऑफ द पोएम. दिस पोएम इज रिटन बाय ऑर कंपोज्ड बाय सरोजिनी नायडू. ही कविता सरोजिनी नायडूंनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा तिसरा महत्त्वाचा भाग आहे. आता हा इट कॅरीज फॉर 1.5 मार्क. इट कॅरीज फॉर 1.5 मार्क. हाफ मार्क. फर्स्ट carries for half mark, second carries for half mark is equal to 1 mark. आता rhyme scheme carries for 1 mark. The rhyme scheme of the poem is AABB. आता तुम्हाला AABB कशी rhyme scheme आहे, we have already verified it. ओके. नंतर हा figures of speech. Figures of speech म्हणजे अलंकार. It carries for what mark? 1 or 2 figures of should be written in while appreciating the poem, but I have given you all the figures of speech which are mentioned in the poem. For example, metaphor, simile, alliteration, personification and repetition. आता मेटॅफर म्हणजे या ठिकाणी मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार, सिमिली म्हणजे उपमा अलंकार, ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आणि पर्सनिफिकेशन म्हणजे चेतनयुक्ती आणि रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. असे 5 अलंकार आलेले आहे. आता ते अलंकार आपण पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी कविता आपण पूर्ण ॲप्रिशिएट करून घेऊ. पहिली सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द थीम ऑफ द पोएम इज दॅट व्हेन ह्युमन बीइंग्स कम टुगेदर, युनाइटी इज द बेस्ट क्वालिटी, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. म्हणजे एकता ही सगळ्यात जास्त शक्ती असते. ह्युमन बीइंग्स कम टुगेदर फॉर अ कॉमन पर्पज. कुठलाही एक साधं ध्येय असेल त्याच्यासाठी जर संपूर्ण मानवजात म्हणजे माणूस खरं जर एकत्र आला, नो फोर्स ऑर ॲडव्हर्सर कॅन ब्लॉक दिअर वे. तर जर खरंच आपल्याकडे एकीचं बळ असेल तर आपण या ठिकाणी कुठलीही शक्ती, प्रचंड काही जरी शत्रू असेल तरी तो आपलं काही करू शकत नाही, असं कवित्रेला या ठिकाणी सांगायचं आहे. द पोएटेस वॉन्ट टू गिव्ह अस अ मेसेज थ्रू द पोएम दॅट यू मस्ट बी युनायटेड टू ओव्हरकम एनी डिफिकल्टी ऑर प्रॉब्लेम. कुठल्याही संकटावर मात करायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून आज या कोरोनाच्या परिस्थितीसाठी सुद्धा या ठिकाणी यू मस्ट कम टुगेदर. व्हॉट इज आवर पर्पज? टू फाईट अगेन्स्ट COVID-19. इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज विच इज गिवन इन द पोएम बाय सरोजिनी नायडू. देअर कुड बी अ रिस्क इन एनी चॅलेंजिंग एंटरप्राइज. रिस्क आहे परंतु बट ह्युमन प्रोग्रेस डिपेंड्स ऑन facing them courage outsidely. What is the surest weapon of man against danger? Courage. Courage is the surest weapon of man against danger. असं कवित्रेला या कवितेत थोडासा धाडस पाहिजे, युनाइटी पाहिजे, एकता पाहिजे, एकीचे बळ. थोडक्यात द पोएटेस टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ युनाइटी इन द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग. मानवी जीवनामध्ये एकीला किती महत्त्व आहे थोडक्यात कवयित्री ह्या कवितेतून आपल्याला सांगतात. आता बघा या ठिकाणी आपण अलंकार पाहणार आहोत. मेटॅफर. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकार बघा फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी दिलेले आहे मी. रिपिटेशन आहे बघा या ठिकाणी. मेटॅफर आहे. पटापट मी तुम्हाला सांगतोय थोडक्यात. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. ॲन इमॅजिनेटिव्ह एक्सप्रेशन दॅट रेफर्स टू someone, something as another person or thing. It implies that the person or thing
has some quality of that other person or thing. The words as or like are not used in metaphor. इन मेटॅफर म्हणायचं तर इन मेटॅफर. मेटॅफरमध्ये म्हणजे रूपक अलंकारामध्ये लाईक आणि ॲज जे शब्द वापरले जात नाही ते सिमिलीमध्ये वापरले जातात. एक्झाम्पल दिलेलं आहे. द चाइल्ड वॉज अ फाउंटेन ऑफ जॉय टू देम. ही इज अ जेम. द मँगो इज द किंग ऑफ फ्रूट. आता या ठिकाणी बघा, आंबा, फळांचा राजा आंबा, याचं एक मी उदाहरण आपल्याला चालता येईल. आता म्हणजे या ठिकाणी बघा मेटॅफरची बरोबर व्याख्या बसली आहे. एक्झाम्पल फ्रॉम दिस पोएम. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ टाईड, फॉर वी आर द किंग ऑफ द सी. आणि म्हणून ते म्हणत्या या समुद्राच्या लाटावरती जी मासे आहे, समुद्रातले मासे पकडायचे असेल कारण आपण समुद्राचे राजे आहोत. असं काही नसतं, परंतु रूपकाल रूप दिलेलं आहे. म्हणजे काय रूप दिलेलं आहे? टू कॅप्चर द वेल्थ ऑफ द सी टाईड. कंपॅरिझन आहे या ठिकाणी. किंग ऑफ द सी मीन्स द फिशरमॅन मेन्स आर कम्पेअर्ड विथ किंग्स ऑफ द सी. देन अनदर एक्झाम्पल, द सी इज आवर मदर. आता द सी इज कम्पेअर्ड विथ मदर and the cloud is compared with brother and the waves are compared with our comrades. हे सुद्धा एक चांगलं उत्तम उदाहरण या ठिकाणी रूपक अलंकाराचं आहे. दुसरा अलंकार आहे आणि हे कवितेमध्ये या ओळी दिलेल्या आहे. तुम्ही वाचा आणि शोधा आणि फाइंड आउट द फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम. सिमिली बघा, अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट. व्हॉट इज डिफरंट बिटवीन मेटॅफर अँड सिमिली वी आर गोइंग टू फाइंड. अ डायरेक्ट कंपॅरिझन, सरळ सरळ तुलना केलेली असते, बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट इज कॉल्ड सिमिली विथ द वर्ड लाईक अँड ॲज. लाईक अँड ॲज यूज्ड इन सिमिली अँड लाईक अँड ॲज इज नॉट यूज्ड इन मेटॅफर. इकडे डायरेक्ट तुलना आहे बघा. फॉर एक्झाम्पल, तानाजी फॉट लाईक अ लॉयन. तानाजी कसे लढले? सेनापती तानाजी सिंहासारखा लढला. शिवाजी वॉज ॲज ब्रेव ॲज टायगर. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते? कोणासारखे लढले? तर वाघासारखे लढले, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यू कॅन गिव्ह युअर ओन एक्झाम्पल. आलं लक्षात? ॲज रेड ॲज, हर फेस इज ॲज रेड ॲज रोज. गिव्ह युअर ओन एक्झाम्पल. आता बघा एक्झाम्पल फ्रॉम दिस पोएम. द वाइंड लाईज स्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. लाईक इथे शब्द आलेला आहे बघा. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. इथं लाईक शब्द आलेला आहे. म्हणजे वाइंड लाईज अ स्लीप, वारा गाढ झोपी गेलेला इन द आर्म्स ऑफ द डॉन. त्या सकाळच्या पहाटच्या गाढ वातावरणामध्ये. कशासारखा? वेन अ चाइल्ड स्लीप्स इन द आर्म्स ऑफ मदर. जसं लहान मुलं आपल्या आईच्या कुशीमध्ये झोपी जातं, तसा हा वारासुद्धा सकाळच्या त्या पहाटच्या वातावरणामध्ये कुशीमध्ये गार झोपी गेलेला आहे. अशी या ठिकाणी सिमिली अलंकाराचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशन मी तुम्हाला यापूर्वीच्या कवितेत सांगितलं. रिपिटेशन ऑफ साऊंड, that is called the occurrence of same letter or sound at the beginning of words in a phrase, sentence, etc. एखाद्या वाक्यात, वाक्प्रचारात ज्या वेळेस एका पहिल्या आद्य अक्षरांची पुनरावृत्ती होते त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. जसं मी सांगितलं, काकाने काकूच्या कपाटातील कार्ड कात्रीने कराकर कापले. चांदवडच्या चावडीवर चोराने चिक्कू चाकूने चराचर चिरले. च अलंकार रिपिटेशन झालेला आहे. आता टेक अन एक्झाम्पल. द ग्रास इज ग्रीन. गवत हिरवेगार आहे. या ठिकाणी जी आलेला आहे, जी आलेला आहे बघा. दुसरं उदाहरण आय एम गोइंग टू गिव्ह यू. आय हॅव ऑलरेडी गिव्हन दिस एक्झाम्पल. नाऊ वन्स मोर आय एम गोइंग टू गिव्ह यू. सी सेल्स ऑन द सी शोअर. या ठिकाणी येस हे अक्षर किंवा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार आलेला आहे. एक्झाम्पल फ्रॉम द पोएम. आता पोएममध्ये कोणकोणती उदाहरणं आहे हे बघा. राईज ब्रदर राईज, आर आलेला आहे, इथं आर आलेला आहे. स्वीट इज द सेड, स्वीट इज द सेड या ठिकाणी आलेलं बघा. येस रिपीट झालेला आहे.
या ठिकाणी सेंटचा एस रिपीट झालेला आहे, लक्षात घ्या. ऑफ द मँगो. नाहीतर रो ब्रदर्स रो, हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. आर रिपीट झालेला आहे, आर रिलेटर रिपीट झालेलं आहे. पुढचा अलंकार आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय? पुनरावृत्ती. ज्यावेळेस कवितेत किंवा एखाद्या वाक्याच्या चरणात किंवा फ्रेजमध्ये, एखाद्या वाक्प्रचारात जेव्हा शब्दांची म्हणजे अक्षरांची किंवा ओळींची पुनरावृत्ती होते, अशा ठिकाणी पुनरावृत्ती अलंकार होतो. त्याचे उदाहरण मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. पण एक्झाम्पल, कीप फीट, लिटल मॅन कीप फीट. इथं या शब्द झालेले आणि लिटल मॅन कीप फिट इथे झालेलं. कीप फिट याचे रिपिटेशन झाले. एक्झाम्पल फ्रॉम द पोएम, राईज ब्रदर राईज. आता तिथं राईज ब्रदर राईज म्हणजे राईज या शब्दाची पुनरावृत्ती झालेली. तिथं आपण पहिलं राईज ब्रदर राईज हे आपण तुम्ही म्हणाल सर अनुप्रास अलंकाराचं पण अलिट्रेशनचं पण उदाहरण आहे. पण तिथं देअर इज अ इंटिमेट कॉन्टॅक्ट बिटवीन टू फिगर्स ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन. रिपिटेशन आणि अलिट्रेशन ह्या अलंकाराची उदाहरणे जवळजवळ सारखीच असते. फक्त ॲलिट्रेशनमध्ये काय होतं की अक्षराची रिपिटेशन धरली जाते आणि रिपिटेशनमध्ये काय होतं की शब्दांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती धरली जाते. हा फरक त्यामधला समजून घ्या. राईज ब्रदर राईज या ठिकाणी राईज या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यात दुसरं एक्झाम्पल फ्रॉम द पोएम, रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो अँड लो स्काय मेट्स विथ द सी. आता रो ब्रदर्स रो या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यानंतर पर्सनिफिकेशन शेवटचा अलंकार आहे. 5 अलंकाराचं आपण या ठिकाणी डेफिनेशन पाहणार आहोत. लास्ट पर्सनिफिकेशन, रेफरिंग टू अ थिंग ऑर क्वालिटी ॲज इफ दे कॅन थिंक अँड ॲक्ट लाईक अ पर्सन. म्हणजे मृत व्यक्ती, मृत वस्तू ह्या जिवंत वस्तू किंवा सजीवांसारख्या अनुकरण करतात किंवा वागतात, अशा ठिकाणी हा पर्सनिफिकेशन म्हणजे चेतन गुणयुक्ती अलंकार, व्हॉट वी कॉल इन मराठी, त्याला आपण म्हणतो. आता बघा, चेतन गुण, फ्लावर्स डान्स्ड इन द मिडो. आता फ्लावर, इज इट पॉसिबल फॉर फ्लावर्स टू डान्स? कॅन फ्लावर डान्स? नो. ओनली म्हणजे त्या ठिकाणी फक्त काय चेतन गुणयुक्ती आहे. म्हणजे सजीव वस्तू या निर्जीव समजून त्या सजीवांसारख्या ॲक्शन करताय असं ज्यावेळेस दाखवलं जातं त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन होतो. फ्लावर्स डान्स्ड इन द मिडो. त्याच्यानंतर जेलेशी रेअर्ड इट्स अगली हेड. एक्झाम्पल फ्रॉम द पोएम, द वाइंड लाईज अस्लीप. व्हेरी उदाहरण आलेलं आहे बघा. वारा गाढ झोपी जातो इन द आर्म्स ऑफ डॉन. सकाळच्या पहाडच्या कुशीत वारा गाढ झोपी गेलेला. आता वारा झोपू शकतो का? वाइंड इज अ non-living thing, and how it is possible for non-living to do the same thing, to do the same action like live things or like human being. But the poet traces his imagination power that when live things can act like living things at the same time, personification is there. आलं लक्षात? The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. लहान मूल रडले ते आईच्या कुशीत झोपी जातं, पण वारा काही बघ कोणाच्या कुशीत झोपी जाणार नाही. आलं लक्षात? आणि म्हणून अशा प्रकारे आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू कम्प्लीट द पोएम ॲज पॉसिबल ॲज आय कॅन. यू हॅव लर्न द पोएम बाय हार्ट ॲट होम अँड यू हॅव टू complete the assignment given in the workshop. And if you have any difficulty, contact me with my mobile number. Already my contact number is given. It's okay. Now the poem is completed.